कशा आहात मैत्रिणी? मजेत ना? तर तुम्ही कधी विचार केला आहे, की आपल्याला इच्छा होतात, की आपण काहीतरी जीवनात करावं. आपण काहीतरी विचार करतो, की आपण काहीतरी करायचंय, पण ते आपल्याला होऊ शकत नाहीये. इच्छा आहे, पण होऊ शकत नाहीये. मी काही उदाहरणांद्वारे तुम्हाला समजवते, की एक विद्यार्थी आहे. त्याची इच्छा आहे, की मला खूप चांगले मार्क्स मिळवायचे आहेत. मग चांगले मार्क्स मिळवण्यासाठी त्याला मेहनत करावी लागणार. त्याची इच्छा आहे, की तो मेहनत करेल, पण तो करू शकत नाहीये. दुसरं उदाहरण आहे, की एक हाउसवाईफ आहे. तिला स्वतःची हेल्थ चांगली ठेवायची, स्वतःच्या डाएटवर कंट्रोल करू. पण आपल्या जिभेवरती ताबा ठेवू शकत नाही. मग एक यंग व्यक्ती आहे. त्याला सकाळी उठून जॉगिंगला, वॉकिंगला, रनिंगला जायचंय. त्याची खूप इच्छा आहे, की मी सकाळी लवकर उठावं, पण तो उठू शकत नाही. एखादा एजेड व्यक्ती आहे, तर त्याला इच्छा आहे, की मी निगेटिव्ह विचार नको करायला, पॉझिटिव्ह विचार करू, पण नाही होत आहे. एखादा बॉस आहे एखाद्या ऑफिसमध्ये, तो विचार करतो, की मी खूप शांतता ठेवू आणि आपल्या एम्प्लॉयी लोकांना खूप व्यवस्थित हँडल करू. त्यांच्यावर रागवणार नाही, पेशन्स ठेवेल स्वतःवर, पण नाही ठेवू शकत आहे. आपल्याला माहिती आहे, की ती कामं सुरू करून किंवा हे काम करून आपलं जीवनच चांगलं होणार आहे. आपल्या मनासारखं काम केल्यामुळे आपल्याला आनंदच मिळणार आहे. तरी का आपण नाही करू शकत आहे ते काम? कोणती कारणं आहेत अशी? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या सगळ्या कारणांविषयी बघणार आहोत. तर आपण पहिलं उदाहरण बघितलं, की स्टुडंटचं. तर त्या स्टुडंटला इच्छा आहे, की त्याला मार्क आणायचे आहे आणि चांगला अभ्यास करायचा आहे, मेहनत करायची आहे. पण तो का करू शकत नाही? कारण त्याच्याजवळ प्रॉपर प्लॅनिंग नाही. जर विद्यार्थ्यांनी प्रॉपर प्लॅनिंग केली आणि व्यवस्थित अभ्यास केला तर काय नाही आणू शकणार तो मार्क्स? नक्कीच आणू शकतो. विद्यार्थी काय करतात? 10-15 मिनिटं अभ्यास केला, की थोडा वेळ मोबाईलवर चॅटिंग करू, थोडा वेळ टीव्ही बघू, थोडा वेळ मित्रांसोबत खेळायला जाऊ. अशा रीतीने थोडासा टाइमपास करून घेतात. मग ते पूर्ण मेहनत करू शकत नाही आणि मनासारखे मार्क्स आणू शकत नाही. जर विद्यार्थ्यांनी ठरवलं तर नक्कीच आणू शकतो तो पूर्ण मार्क. पण प्रॉपर प्लॅनिंग नाहीये ना. प्रॉपर प्लॅनिंग केली तर का नाही मिळवणार? नक्की मिळवून घेईल. त्यानंतर समजा एक मुलगी आहे. ती मुलगी बघते, की माझी मैत्रीण सिंगर बनते आहे, तर मी पण सिंगर बनू. त्या मुलीने बघितलं, की हिरोईनला बघितलं, तर तिला वाटलं, की मी पण हिरोईन बनू. त्यानंतर ती रिलेटिव्हला बघते. माझी एक ओळखीची व्यक्ती जॉब करते, तर मलाही जॉब करायची आहे. असं एक दुसऱ्यांचं बघून सराउंडिंग जे विकल्प आपण बघतो, असे हजार प्रकारच्या गोष्टी आपण बघू शकतो. पण आपल्याला काय करायचंय? आपल्या मनात काय? आपण काय करू शकतो? आपण त्याच्यावरच फोकस करायला पाहिजे. आपल्याला जे पाहिजे त्याच्यावर जर आपण फोकस केला तर का नाही करू शकणार? का सक्सेस नाही मिळणार? आपण ते काम नक्कीच करू शकतो आणि ते मनात आपल्याला ठाणावं लागेल, की नाही मला दुसऱ्यांचं बघून नाही, तर मला जे करायचं आहे ते मी करणार. तेव्हाच आपण एखाद्या कामामध्ये सक्सेस होऊ शकतो. का नाही होऊ शकत? आपल्याला सगळ्यांना ससा आणि कासवाची गोष्ट माहितीच आहे. तर कासव का जिंकला? कासव हळूहळू चालत होता तरी तो जिंकला आणि ससा फास्ट धावत होता तरी तो नाही जिंकू शकला. तर ते का? कारण की कासव जो होता त्याच्याजवळ एक फोकस होता, की मला या मार्गावर पोहोचायचंच आहे. त्याचं मन त्याने इकडे तिकडे कुठेही भटकवलेलं नाही. आणि ससा जो होता त्याला ओव्हर कॉन्फिडन्स होता. नाही मी तर करून गेलो, तो झाडाखाली झोपून गेलो. तर फ्रेंड्स, आपल्याला हे करायचं नाहीये. आपल्याला प्रॉपर प्लॅनिंग करून आपल्याला त्या प्लॅनिंगवर फोकस करून पुढे जायचं आहे. तेव्हाच आपण जीवनात सक्सेस होऊ शकू. माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणी असो किंवा कॉलेज पूर्ण करून पुढे त्यांना जॉब करायची आहे ते लोक, एक गोष्टीवर फोकस करा तुम्ही, तर तुम्ही नक्कीच सक्सेस होणार. तुम्हाला जे करायचं आहे तुम्ही खूप विकल्पांमध्ये हरवून नका जाऊ. एक विकल्प नक्की करून ठेवा. एकच गोष्टीवर फोकस करा आणि पुढे जा. पुढे तिसरं कारण आहे किंवा तिसरं उदाहरण आहे, की एक व्यक्ती आहे, एक माणूस आहे, की त्यांनी
चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि त्यांनी नवं स्टार्टअप केलं, नवा बिझनेस सुरू केला. का तर त्याला अजून जास्त सक्सेस पाहिजे होती. जेवढा पगार होता त्याच्यापेक्षा जास्त त्याला पुढे जाऊन स्वतःचा बिझनेस करून काहीतरी कमवायचं होतं. त्याला नोकर बनून नव्हतं राहायचं, त्याला मालक बनून राहायचं होतं. त्यांनी सोडून दिली नोकरी. मग काय झालं की ते स्टार्टअप बरोबर चालत नाहीये. आता त्याचा जीव घाबरतो आहे आणि असं घाबरल्यामुळे तो डिप्रेशन मध्ये आलेला आहे. तर तसं होऊन चालत नाही. आपल्याला आपण जे सुरू केलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. लगेच सक्सेस नाही मिळत आपल्याला, हळूहळू होते. त्याला टेन्शन होत राहतं त्या व्यक्तीला की 4 लोक काय म्हणतील. मी जॉब सोडून दिला, नवं स्टार्टअप केलं, आता ते चालत नाहीये, आता मी स्टार्टअप बंद करून परत नोकरी जॉईन करू, 4 लोक काय म्हणतील हे आपण नाही विचार करायचा. आपल्याला जे योग्य आहे, आपल्या जीवनासाठी जे योग्य आहे आपण तेच करायचं आणि डिमोटिवेट पण नाही व्हायचं. असं जर केलं तर आपण जीवनामध्ये आपण धारलेलं काम नक्की करू शकतो. आता चौथं उदाहरण की कुठेतरी असं तर नाही की आपण केलेल्या चुका वारंवार करतो, पुन्हा पुन्हा करतो. आपण जेव्हा आपल्याला एक ठोकर लागते तेव्हा त्या ठोकर पासून काहीतरी शिकायला हवं. जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी ठोकर ही फार महत्वाची आहे, जी प्रत्येकानेच खाल्लेली आहे. आणि ती ठोकर खाऊन आपण जीवनात जर काहीतरी शिकलो तर पुन्हा ती चूक करायची नाही हे शिकायला हवं. आता येते चौथी गोष्ट. कुठेतरी असं तर नाही की आपण केलेल्या चुका, भूतकाळात ज्या चुका आपण करून चुकलो आहे ते वारंवार करत आहोत. आपण एक चुकीवरून पण काही शिकत नाही किंवा आपण काही ठोकर खाल्ली आहे जीवनात, त्या ठोकरवरून आपण काही धडा घेत नाही. कारण आपल्याला जी ठेस लागली, ठोकर लागली, त्याच्यावरून जर आपण काही शिकलो आणि जीवनामध्ये त्यानुसार वागलो तर आपल्याला नक्कीच जीवनामध्ये जे करायचं आहे ते आपण करू शकतो. हे तुम्हा सर्वांना अनुभव आहे. पण खूप लोक मित्रमैत्रिणी असे असतात की ते लोक लागलेल्या ठोकर पासून पण काही शिकत नाही. पाचवी गोष्ट, कुठेतरी असं तर नाही की आपली जी संगत आहे, आपली जी कंपनी आहे, आपण ज्याच्या सोबत राहतो, आपण ज्यांच्या सोबत वेळ घालवतो, ती संगत आपली चांगली नाही. चांगली इन द सेन्स की ती खराब व्यसन लावतील किंवा तुम्ही तशी गोष्ट नाही करत आहे. जसं की आता समजा की 4 मित्र आहेत, तर एखादा मुलगा स्टुडंट अभ्यास करतो आहे पण ते काय म्हणेल एक मित्र, चल आपण पिक्चर बघायला जाऊ, चल आपण गार्डन मध्ये फिरायला जाऊ, चल आपण काहीतरी खायला जाऊ. म्हणजे अभ्यासाच्या गोष्टी न करून तो दुसऱ्या इतर सर्व सवयी तुम्हाला लावेल. तर ही पण गोष्ट आहे की आपण जी प्लॅनिंग केलं आहे किंवा जे आपल्याला करायचं आहे ते आपण करू शकत नाही. संगतीचा असर असतो. किंवा एक लेडी आहे, एक हाऊसवाईफ आहे, तिच्या आजूबाजूच्या मैत्रिणी, ही लेडी घरामध्ये लक्ष देते काम करायला, पण आजूबाजूच्या मैत्रिणी येऊन बसल्या आहेत, गोष्टी करतायत, तिला काम करू देत नाहीये. चल म्हणतील आपण कुठेतरी शॉपिंगला जाऊ, कुठेतरी फिरून येऊ आपण मस्त, कंटाळा आलाय खूप. असं करून ही व्यक्ती जी काम करते आहे, ही स्त्री जी काम करते आहे, तिलाही नाही करू देणार. म्हणजे आपल्या कामात आपण सक्सेस होऊ शकत नाही. जीवनामध्ये आपण तर धारतो की मी हे करू शकतो, मी याच्यात पुढे जाऊ शकतो किंवा जाऊ शकते, मला हे सगळं करता येईल. पण आपली जी संगत असते किंवा आपले मित्रमैत्रिणी असतात, ते लोक आपले पाय मागे खेचतात, आपल्याला पुढे जाऊ देत नाही. नाही, ते डिमोटिवेट करतात आपल्याला. नाही, तुझ्यानी होऊ शकणार नाही, राहू दे, तू नाही करू शकत आहे. अशा रीतीने आपल्याला डिमोटिवेट केलं जातं आपल्या संगतीद्वारे, आपल्या मित्रमैत्रिणीद्वारे. आणि आपण जे धारलं आहे ते काम आपण जीवनात कधी पुढे करू शकतो का? कारण आपण त्यांच्या गोष्टीत येऊन जातो. म्हणून संगतीचाही असर पडतो आपल्या प्लॅनिंगवर आणि आपण एखादं काम जे धारलंय ते करू शकत नाही त्याच्यावर. त्यानंतर 6वी गोष्ट आहे की आपण आपल्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर नाही निघू इच्छित. म्हणजे की आपली इच्छा नाही होत की आपण घरात बसले आहे. समजा एक उदाहरणद्वारे आपण समजू की एक मुलगी आहे, तिला जॉब करायची इच्छा आहे किंवा तिला गाडी शिकायला जायचं आहे, पण ती काय विचार करते की नको बाबा, जाऊ दे, एवढं मी इथं घरामध्ये एसीत छान बसते, मस्त टीव्ही बघते, शांतीची जिंदगी आहे, मग कशाला बाहेर जाऊ, आपण घरातच बसू, आराम करू, मस्त आरामात चिप्स खाऊ, आरामात आपण जेवण करू, झोपून जाऊ दुपारी. असं करून ती मुलगी बाहेर जायचं टाळते. तिला जॉबही नको,
गाडी शिकायलाही नको का, कारण की कम्फर्ट झोनच्या बाहेर नाही जायचं. आणि अशा रीतीने कामं टाळून आपण जे मनात धरलंय ते पूर्ण होऊ शकत नाही. तर सातवे कारण आहे की आपण एखाद्याची प्रगती बघून जेलस होतो, आपण जळतो किंवा आपल्याला ईर्ष्या होते की बघा त्याला तर केवढी चांगली नोकरी लागली, त्याला तर सरकारी नोकरी लागली, त्याची एवढी प्रगती झाली. अरे पण त्यांनी मेहनत केली आहे, जीवनामध्ये मेहनत करून तो व्यक्ती पुढे आलेला आहे. तुम्ही पण करा. तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग करत नाहीये, कम्फर्ट झोन मधनं बाहेर निघत नाहीये, तुम्ही तुमची संगत चांगली करून घेत नाहीये, मग तुम्ही कसं पुढे जाणार आहे? राजाचा जो मुकुट असतो ना, तो घालण्यासाठी डोक्यावर आपल्याला मेहनत करावीच लागणार आहे. आणि ती मेहनत तुम्ही केली आणि तुम्हाला सक्सेस नाही भेटली असं होणारच नाही. तर आजपासूनच मेहनतीला लागा आणि पुढे जा. आणि आपण जे विचार करतो की मी असं करणार पण ते होऊ शकत नाही, का नाही होऊ शकत? तुम्ही जर प्रॉपर प्लॅनिंग केलं, आपल्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर निघाला, चांगली संगत घेतली, तर मनामध्ये तुम्ही जे धारलं आहे ते नक्की करू शकता. म्हणून आपण जे धारलं आहे ते आपण का करू शकत नाही? करू शकतो आपण. आणि ते करण्यासाठी आपल्याला स्वतःला त्या लायक बनवावं लागेल, मेहनत करावी लागेल, आपल्याला प्रॉपर प्लॅनिंग करावी लागेल आणि तरच जीवनामध्ये आपण जे धारू ते करू शकतो. तर चला मग आजचा ब्लॉग इथेच पूर्ण करूया. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला जर माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि यूट्यूबवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.